बॉलची मागणी होते, त्याची लगेच पूर्तता करा, लगेच मॅच सुरू करायची आहे. गावदेवी दिवे आणि बाळकुम, गावदेवी बाळकुम या दोन टीमच्या दरम्यान हा महत्त्वपूर्ण सामना. या अगोदरचा सामना थोडासा एकतर्फा रंगला. भादवळ बी टीमने पराभूत केलं जेरी रांजनोली या टीमला. आणि आता या मॅचमधून भरपूर अपेक्षा वाढल्यात. उद्या हळदी कुंकू समारंभ याच क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेला आहे. सौभाग्यवती अस्मिता राजेश चौधरी नगरसेविका भिवंडी मनपा, त्याचबरोबर सौभाग्यवती दक्षताजी चौधरी यांच्या वतीने परालदेवी स्पोर्ट्स क्लब धर्मराजा चषकाचं आयोजन. वाटेला रस्त दोन प्रसिद्ध सिंगर सनी संते प्रशांत भोईर यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होईल. समाजसेविका सौभाग्यवती दक्षता निलेश चौधरी आणि त्याचबरोबर अस्मिताजी राजेश चौधरी नगरसेविका भिवंडी मनपा, हळदी कुंकू समारंभ याच मैदानावर पार पडला जाईल. आणि त्याच्यानंतर धर्मराजा चषकामध्ये भिवंडी नगरीमध्ये पहिल्यांदाच दशम हिंद केसरी बकासूर 6300 सीसी चं आगमन होईल. खिल्लार जातीचा बैल नंदी, ज्या नंदीने संपूर्ण भारतभर आपलं नाव केलंय. सरपंच या नावाने त्याची ओळख होती अजय पहिले, आणि आज आपण पाहतोय बकासूर या नावाने संपूर्ण जगभरात त्याची ओळख, आणि या ट्रॉफीसाठी तो संघर्ष सुरू आहे. फास्ट एंड फ्यूरियस बकासुर को हम देखने वाले हैं 29 तारीख को. उनको देखना बिल्कुल भी मत भूलिएगा. पहिला बॉल पूर्णपणे बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली आहे या षटकाची जय तुरेकडून. जय तुरे एक चांगला गोलंदाज आहे, नो डाऊट. त्याच्याकडून अपेक्षा नेहमीच असतात अशा मॅचेसमध्ये, आणि हा सामना खूप महत्त्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. बाळकुम संघ देखील कमी ताकदीचा संघ नाही आहे, एक मातब्बर संघ खेळतोय दिवेच्या विरुद्ध. उलटा खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये यश प्राप्त झालंय. पॉईंटमधून बॉल निघतोय, डीपमध्ये जाईल बॅकवर्ड पॉईंटला, सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. बढ़िया शॉट. पहली गेंद कटर थी और ये भी थोड़ा कटर की तरह ही किया था. वेट करते हुए खेला, स्विच हिट, अच्छी पोजीशन ले ली थी वहाँ पर बल्लेबाज ने. प्लेसमेंट यहाँ पर देखने लायक था दो खिलाड़ियों के दरमियान से. 4 रन भावेश के बल्ले से, चौके से खाता खुलता हुआ गावदेवी बाळकुम का. भावेश आणि प्रीतेश जोशी ही जोडी सध्या मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. प्रीतेश जोशी वेगवान अर्धशतक मागच्या हंगामामध्ये तुम्हाला आठवत असेल तर खूप वेगाने त्याने अर्धशतक कंप्लीट केलं होतं. परत एक वेळा स्विच हिटचा प्रयत्न, बॉल कव्हर्सला चाललाय, एक टप्पा घेत जाईल सीमारेषेच्या दिशेने, चौकार येतोय. 4 धावा मिळतील. भावेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. ये स्ट्रोक कहीं ना कहीं थोड़ा मुश्किल था क्योंकि गेंद लेग स्टंप के बाहर जानबूझकर रखी थी गेंदबाज जय तुरे ने, लेकिन उसके बावजूद भी बड़े ही सफाई के साथ खेला और इनफील्ड को क्लियर करते हुए 4 रन. आजकल बहुत प्रैक्टिस भी करते हैं बल्लेबाज इस स्विच हिट की. हो, नक्कीच. संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या वेळेला एक खेळाडू ग्राउंडवर असतात, घरच्या मैदानावर भरपूर वेळेला लेफ्ट आर्म सीमरच्या विरुद्ध याची प्रॅक्टिस केली जाते, कारण सातत्याने नॅचरल लेग ब्रेक येत असतात. कुठेतरी उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होतो. परत एक वेळा तोच प्रयत्न, यावेळेला थोडासा वेगाने बॉल टाकला होता लेग स्टंपवर. 1 धाव तत्पूर्वी कंप्लीट केली जाईल. लेग बायचा इशारा पंच घोषित करतात. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. अच्छी वापसी, 2 बाउंड्रीज लगने के बाद जयतुरे द्वारा. इस बार ज़्यादा तेज रखा था उन्होंने, फुल भी रखा था, और बार बार एक ही स्ट्रोक को दोहराना इतना आसान नहीं है. इससे पहले 2 मरतबा स्विच हिट करते हुए चौके बटोरे थे, लेकिन ये थाई पर लगी थी उनके. अतिरिक्त रन मिला है लेग बाइज के जरिए. हे चांगलं बॅटल असेल आता बॅट आणि बॉल मधलं, कारण समोर जयतुरे आहे, समोर फलंदाज पाहायला मिळेल प्रीतेश जोशी. मागील हंगामामध्ये केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये याच्या बॅटमधून वेगवान असं अर्धशतक आलं होतं. त्या अगोदर त्यांनी शतक देखील नोंदवलंय बाळकुमच्या स्पर्धेमध्ये. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कॅच हिटचा कॉल आहे, फटका फसलाय आणि ते मात्र विकेट मिळताना दिसेल. मगाशी देखील त्या क्षेत्रामध्ये आउट झाला होता फलंदाज प्रीतेश. याही मॅचमध्ये तसाच काहीसा प्रयत्न, परत एक वेळा त्या क्षेत्रामध्ये कव्हर पॉइंटला मागे जात असताना एक चांगला झेल.
बहुत ही बढ़िया कैच वहाँ पर। नयन पाटिल थे गेंद के नीचे, पॉइंट की दिशा में फील्डिंग कर रहे, अपनी दाहिनी तरफ चले गए थे और अपने आप को सेटल कर लिया था उन्होंने गेंद के नीचे। सुरक्षित हाथों की जोड़ी भी दिखाते हुए इनसाइड आउट जोरदार ड्राइव लगाने का प्रयास था, इनफील्ड को क्लियर करना चाह रहे थे प्रीतेश, लेकिन गेंद पूरी तरह से बल्ले पर आई नहीं और निराश किया इस महत्वपूर्ण मुकाबले में प्रीतेश ने, खाता भी नहीं खोल पाए। तो थोडासा शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जात असताना कट केलाय, पॉइंटला सिंगल इथे कंप्लीट केली आहे. आल्या आल्या खात्यामध्ये भर. इथे नवीन फलंदाज महेश आलाय, त्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. पहिले षटक इथे संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी बाळकोम टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. धर्मराजा चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. या स्पर्धेच्या माध्यमातून चर्चा या स्पर्धेची गावदेवी बाळकोमच्या विरुद्ध गावदेवी दिवे अशी लढत. टॉस इथे जिंकला होता दिवे संघाने. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय. जयतुरेचं पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 10. चांगली सरासरी राखली आहे. 2 चौकार मारले होते भावेशने. महेश पाटील नुकताच फलंदाजीसाठी आलाय, परंतु शून्यावर आउट झालाय प्रीती जोशी. जी हाँ, रनों के मामले में डिसेंट स्टार्ट कहा जा सकता है, लेकिन वो जो विकेट गिरा है प्रीतेश का, वो बहुत बड़ा नुकसान कहीं ना कहीं गावदेवी बाळकोम के लिए. सूरज भोईर पाईपलाईन एंडकडून. चला थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा ही नम्र विनंती आहे, कारण 20 मिनिट्स 4 ओव्हर कंप्लीट करणं गरजेचं आहे. या ओव्हर नंतर तुम्हाला टायमिंग सांगितला जाईल. सेकंड ओव्हर सूरज भोईर गोलंदाजीसाठी सज्ज होईल. मिड ऑफ आतमध्ये शॉर्ट मिड विकेट. चांगला ड्राईव्ह हवेत आहे, फिल्डर आहे तिथे, झेल टिपला जाईल. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता. फलंदाज महेश पाटील आउट. हाफ वाली ज़रूर थी, ऑफ स्टंप के बाहर रूम भी था, लेकिन सीधे फील्ड के पास खेला वहाँ पर कवर पॉइंट पर. इनफील्ड को क्लियर करने का प्रयास था, लेकिन एलिवेशन था नहीं स्ट्रोक में और नीचे रखने की कोशिश नहीं की थी वहाँ पर बैट्समैन ने. तो दूसरे विकेट का पतन हुआ है. महेश पाटिल एक रन बनाकर पेविलियन में लौटते हुए और अब नए बल्लेबाज अमोल भुईर आए हैं, जो मैन ऑफ द मैच रहे थे पहले राउंड के मैच. 10 पर 2 इस समय बाळकोम. सूरज पहिलाच बॉल, पहिल्याच बॉलवर विकेट. नवीन फलंदाज अमोल भोईर. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं गोलंदाजीमध्ये 4 विकेट त्याने घेतल्या होत्या. फायपर देखील ऑलमोस्ट कंप्लीट केला होता, परंतु तो नो बॉल त्याने हाताळला. बीमर तिथे पंचांनी घोषित केला होता. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने जिंकलाय मागच्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये बॅटिंग देखील आता करावी लागेल, कारण 2 विकेट लवकर गमावलेत गावदेवी बाळकोमने. गोलंदाज सूरज भोईर पाईपलाईन एंडकडून. अमोलसाठी एक चांगला ऑलराऊंडर आहे अमोल भोईर. ड्राईव्ह करत असताना चांगला ड्राईव्ह डीपमध्ये कव्हर्सला फिल्डर येतोय. एक धाव मिळेल, सिंगल मिळते. अमोलचं खातं उघडलंय. कॉन्फिडन्स येतो अजय, ज्यावेळेला पहिलाच बॉल तुमच्या बॅटच्या मधोमध लागतो आणि तुम्ही एक तंत्रशुद्ध फटका खेळता. जी हाँ, आपको हमेशा लगने लगता है कि आप अच्छा कर सकते हो यदि पहली गेंद इस तरह से आप मिडल करते हो तो, लेकिन यहाँ पर ज़रूरत है एक अच्छे पारी की कप्तान अमोल द्वारा. भावेश को अच्छा स्टार्ट मिला है ये कहा जा सकता है, क्योंकि 2 बाउंड्रीज आ चुकी है उनके बल्ले से. टिकना होगा क्रीज पर. 5-5 ओवर का मैच है. भावेश आता स्ट्रायकिंग एंडला. ओ बॅटची कडा घेतली आहे, मागे चाललाय बॉल. फाईन लेगचा फिल्डर बॉल थांबवतोय आणि अंपायरचा सिग्नल मात्र येतोय नो बॉलचा. कदाचित ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल असेल आणि तेच अंपायर सांगत असताना ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. तेज गेंदबाजी करते हैं सूरज भुईर और सही फैसला अंपायर का. क्या कमाल का निर्णय है अंपायर गोकुल पाटिल का. लाइन के पीछे कुछ तो आपका होना चाहिए हिस्सा जूते का, वो नहीं था वहाँ पर. पण तेच ओळखलं गोकुलदास पाटील यांनी. चांगला निर्णय गोकुळ पाटील यांचा पाहायला मिळाला आणि त्याचमुळे आता फ्री हिट असेल पुढचा बॉल. समोर स्ट्रायकिंग एंडला अमोल भोईर आहे. मोठी संधी आहे अमोलकडे. चेंज ऑफ पेस, गती काढली या बॉलवर. कटरचा वापर, सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट. अच्छी गेंद, चतुराई भरी थी ये गेंद. देखिए बाहर की तरफ कटती हुई गेंद, फुलर लेन पर भी रखा था.
ड्राइव करना चाहते थे वहाँ पर अमोल, लेकिन पूरी तरह से चकमा खा बैठे। चांगला बॉल, चांगलं कमबॅक सूरजकडून. फ्रीडचा बॉल होता, तिथे बीट केलं अमोलला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 13 धावा, 13. ओ या बॉलला कनेक्शन तर चांगलं आहे. अंतर मिळालंय का हे पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर येतोय आणि चांगलं जजमेंट तिथे आहे, परंतु अमोल सांगतोय की बाउंड्री चेक करायला काही हरकत नाहीये. शरीराचा कुठला भाग लागलाय का बाउंड्री रूफला हे पाहिलं जाईल. येस, बाउंड्री चेक केली जाईल, कॅच चेक होईल. डाल एक अलग एंगल, पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण जाणार आहोत. कल्पेश तरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी नितेश अँकर साहेबांना विनंती करतोय आपण कल्पेशजी तरे यांना सन्मानित करावं. कल्पेशजी तरे यांचा शुभ सन्मान धर्मराजा चषक 2024 मध्ये. यानंतर संकेत राऊत देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान निलेश जे अँकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. बघा, सर्व संघांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. असं वर्तन जर तुमच्या माध्यमातून यापुढे घडलं तर 2 धावांची पेनल्टी निश्चित रूपाने बसेल. टीव्ही अंपायरने दिलेला निर्णय होता. सगळ्या संघांनी, सगळ्या खेळाडूंनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. शेवटी तो निर्णय आला आणि टीव्ही अंपायरने देखील योग्यच निर्णय दिला होता. ॲक्शन रिप्ले स्वतः कॅप्टनने पाहिला आणि शेवटी त्यालाही माहीत पडलं की हो, नक्कीच टच झाला होता तो पाय. ते पाय ॲक्शन रिप्लेमध्ये तो पाय बरोबर त्या बॅनरला टच झाला आणि त्याच्यामुळे हा षटकार आहे. 6 धावा मिळतील. वेगवेगळे अँगल्स असतात. सन्माननीय नरेश पोट्टू साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती निलेश जे अँकर साहेबांना. आयोजन अव्वल दर्जाचं आहे. कुठल्याच टीमवर अन्याय होणार नाही. आयोजकांचे कुठलेच संघ या स्पर्धेमध्ये खेळत नाहीत. अगदी पारदर्शक निर्णय दिले जातील याच्यामध्ये शंकाच नाही. ऑन साईडला दिशा दिली. शॉर्ट मिड विकेट आहे. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. वेगाने अमोलच्या खात्यामध्ये ती सिंगल जाते. टीमची धावसंख्या 20. नरेशजी पोट्टू यांना आपण सन्मानित करतोय. आणि यानंतर आमच्या सन्मान मूर्ती आहेत नरेशजी डायमा. नरेशजी डायमा साहेबांना विनंती असेल सन्मानाचा स्वीकार करावा. नितेशजी अँकर साहेबांच्या शुभ हस्ते हे सन्मान व्यासपीठावर पार पाडले जात आहेत.
20 धावा. अमोलच्या खात्यामध्ये एक षटकार आलाय. महत्वाचं म्हणजेच की त्याला जीवदान देखील मिळालंय. हा बॉल हवेत आहे. डिस्टन्स किती मिळेल? डीप मध्ये फिल्डर येतोय स्क्वेअर लेग मधून मिड विकेटच्या दिशेने. कॅच ड्रॉप. झेल सोडला आणि 2 धावा देखील कंप्लीट करताना दिसेल भावेश. कॅचेस विन द मॅचेस. हे झेल तुम्हाला घ्यावे लागतील, परंतु अंडर फ्लड लाईट्स एवढे सोपं नाहीये. हा झेल सुटतोय. 2 धावा खात्यामध्ये भावेशच्या. टीमची धावसंख्या 22. सेकंड ओव्हरचा खेळ इथे संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 22 धावा. काफी घटनापूर्ण ओवर रहा सूरज भोईर का ओवर, जिसमें एक कैच जो लपका गया था उस पर 6 रन्स मिले क्योंकि फील्डर का जूता टच हुआ था बाउंड्री को. उसके बाद एक कैच भी ड्रॉप हुआ. पहली गेंद पर विकेट भी प्राप्त किया था सूरज भोईर ने, लेकिन कुल मिलाकर 13 बल्कि 12 रन आए इस ओवर से. प्रिन्स मूवीज स्कोरबोर्ड मध्ये करेक्शन करा. नो बॉल टाकल्यानंतर अमोलला डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर षटकार आलाय. संकेतजी राऊत यांना आपण करूयात सन्मानित नितीश जयंकर साहेबांच्या शुभ हस्ते. डॉट, षटकार, 1 आणि डबल. तर 2 ओव्हरचा खेळ इथे संपतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 22. तिसरं षटक कॉमेंट्री बॉक्स कडून परत एक वेळा गोलंदाजीमध्ये ते बदल केला जाईल. मेघनाथ आलाय, मागच्या मॅचचा हिरो. काय बॅटिंग केली होती मेघनाथने. संकेत राऊत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. आपलं सहर्ष स्वागत. चला थोडंसं फास्ट खेळा. 2 ओव्हरसाठी टाइम भरपूर तुम्ही घेतलाय. गलीमध्ये जाईल बॉल. सिंगल मिळते. फलंदाज अमोलच्या खात्यामध्ये. सिंगल डबल येत आहेत प्रत्येक बॉलवर आणि विशेष म्हणजे डॉट बॉलचं पर्सेंटेज कमी आहे. पॉवर प्लेमध्ये खूप चांगला खेळ केला गावदेवी बाळकुम या टीमने आणि त्याच्यानंतरच्या या ओव्हरच्या सुरुवातीलाच पहिल्या बॉलवर ही सिंगल अमोलच्या खात्यात जाईल. अच्छा शॉट था. अंतिम क्षणों में बैट का फेस खोलते हुए गैप में निकालने की कोशिश थी अमोल की. टॉप पेज बॅटची वरची कडा टर्न होईल. बॉल फाईन लेगला. तिथे सिंगल मिळते भावेशच्या खात्यामध्ये. भावेशने धडाक्यात सुरुवात केली होती. पॉवर प्लेमध्ये 2 विरुद्ध दिशेला चौकार सजवले होते आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याला शांतच ठेवलंय. लेकिन स्कोर बोर्ड को चलता रखा है बल्लेबाजों ने. ये अच्छी बात है गावदेवी बाळकुम के लिए. गावदेवी बाळकुम और गावदेवी दिवे के बीच में ये सेकंड राउंड का मुकाबला धर्मराजा कप 2024 में. चांगलं बॅटल, मोठं बॅटल. दोन्ही टीम ताकदवान आहेत. फुलर लेनचा बॉल होता. डीप होत असताना सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. गती थोडीशी काढली या बॉलवरची आणि पूर्णपणे बीट केलंय फलंदाज अमोलला. हवा में चकमा दिया है बैट्समैन को. वहां पर मेघनाथ ने अक्रॉस द लाइन स्विंग करने का प्रयास था, लेकिन जैसे कि आपने बताया कि डीप होकर आई थी ये गेंद. कमी गती काढली आहे. बॉल हवेत आहे. मिड विकेटला फिल्डर येतोय. जजमेंट चांगलं. अमोलची विकेट मिळेल. गोलंदाज मेघनाथ गोंधळेला मोठा धक्का गावदेवी बाळकुमला. अच्छा कैच इस दफा जय तुरे थे गेंद के नीचे. वेल डिस्गाइज स्लोवर 1 पढ़ नहीं पाए थे वहां पर अमोल. जल्दी खेल बैठे. ऊंचाई रही केवल स्ट्रोक में, दूरी नहीं थी और बेहतरीन कैच. अंडर फ्लड लाइट्स मुश्किल रहते इस तरह के कैचेस, लेकिन अब की बार कोई गलती नहीं. 24 पर लगा है तीसरा झटका अमोल भोईर के रूप में गावदेवी बाळकुम को. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. मेघनाथने पलटवार सुरू केलाय. मागच्या मॅचचा हिरो आहे मेघनाथ. अमोल देखील मागच्या मॅचचा हिरो होता. त्याला लवकर बाद केलंय आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये विजय वैती फलंदाजी करताना दिसेल. महत्वाचं आहे गावदेवी बाळकुम 50 धावांच्या आसपासचं टार्गेट सेट करणं. या 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात मेघनाथने. चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे. भावेश अजूनही तग धरून खेळताना दिसतोय. एक वेगळी भूमिका त्याची राहिली आहे. धर्मराजा चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. दुसरी रात्र या स्पर्धेची. 30 तारखेपर्यंत हा क्रिकेटचा महासंग्राम तुमच्या समोर रंगताना दिसेल. 29 तारखेला या क्रीडानगरीमध्ये बकासूर नंदीचं आगमन होईल. त्याला पाहण्यासाठी देखील तुफान गर्दी असेल. अंपायरचा इशारा डेड बॉल.
4 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. चांगलं षटक आत्तापर्यंत टीम गावदेवी दिवेकडून. पुढचा बॉल मेघनाथ गोंधळेचा. परत एक वेळा एक चांगला बॉल बॅकफुटला जात असताना सन्मान दिला. बॉल थोडासा हवेतही होता. चांगली गोलंदाजी राहिली अजय. या ओव्हरमध्ये पूर्णपणे शांत ठेवले फलंदाजांना बाळकुमच्या. गति परिवर्तन जो है उसको परख नहीं पा रहे हैं बल्लेबाज, और बहुत अच्छे कंट्रोल के साथ स्लोवर डिलीवरीज का इस्तेमाल कर रहे हैं. देखिए बैक ऑफ द हैंड, क्या टेलीकास्ट है. ऐसा टेलीकास्ट जब होता है तो कमेंट्री करने में भी मज़ा आता है. ड्राइव के ऑन साइड में यहाँ पर तेज आए हैं फील्डर, एक ही हाथ से गेंद को उठाते हुए जयतुरे. अच्छा क्षेत्ररक्षण, सिर्फ एक रन मिलेगा और इसके साथ ही ये बेहतरीन ओवर, सफल ओवर समाप्त होता हुआ मेघनाथ गोंदले द्वारा. 25 रन 3 विकेटों के नुकसान पर गावदेवी बाळकुम. चांगले टेलिकास्ट. प्रिन्स मूवीजचं एक्झॅक्ट चांगला उल्लेख केला अजयने. बॅक ऑफ द हँड तो बॉल टाकला होता, थोडासा थांबून आला आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 ला 3 अशी परिस्थिती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते गावदेवी बाळकुम या संघाची. परत एक वेळा तो ॲक्शन रिप्ले दाखवला जातोय. ही कला आहे, बॅक ऑफ द हँड टाकणं एवढं सोपंही नाही आहे आणि त्याच्यासाठी खूप चांगला कंट्रोल पाहिजे. तो कंट्रोल दिसला या बॉलमध्ये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असे सर्रास बॉल हाताळले जातात. पेस काढला जातो बॉलवरचा आणि ते इथे दिसलं मेघनाथ गोंधळे करून. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी बाळकुम टीमची धावसंख्या 25 ला 3. 8.33 रन इस समय करंट रन रेट. रनों की रफ्तार थोड़ी सी मांद पड़ गई पिछले ओवर में. मेघनाथ ने रनों पर ब्रेक लगा दिया है, अंकुश लगा दिया है. अभी भी ढेर सारे मेहमान यहाँ पर मौजूद मंच पर. देखिए रात के 12 लगभग 20 मिनट होने को है और कितनी ओस है यहाँ पर, ज़्यादा तो नज़र नहीं आ रही है कुणाल, हल्की फुल्की, लेकिन उसका प्रभाव पड़ता है. टेनिस बॉल क्रिकेट में तो कुछ ज़्यादा ही पड़ता है. एक्झॅक्ट. एवढी काही थंडी आता सध्या तरी आपल्या परिसरामध्ये नाही आहे. नक्कीच दवाचा परिणाम एवढा जाणवलेला नाही आहे या ग्रीन ग्रासवर. ते दवबिंदू आपल्याला अजूनही दिसत नाही आहेत. अगदी ड्राय ग्रास सध्या तरी पाहायला मिळते. प्रिन्स मूवीजचा कॅमेरा तिथपर्यंत जाऊन पोहोचलाय. ज्या गोष्टीचा उल्लेख कॉमेंट्री बॉक्समध्ये होतो त्या गोष्टी जर दाखवल्या तर तेवढीच मजा येते कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंट्री करत असताना. आणि इंटरनॅशनल दर्जाचं टेलिकास्ट त्याच वेळेला होतं. जे आपण बोलतो ते दाखवणं गरजेचं असतं आणि सध्या तरी तेवढा दवाचा परिणाम जाणवलेला नाही आहे या सरफेसवर, या क्रीडानगरीमध्ये आणि त्याच्यामुळे धावा कराव्या लागतील. मौसम थोड़ा सा बदला हुआ है. विंटर सीजन है लेकिन पिछले 4-5 दिनों में हम देख रहे हैं कि थोड़ी सी बदली छाई रहती है और जब बादल छाए रहते हैं तो वो ओस गिरती नहीं है. ये अक्सर हमने देखा है. आपल्या इकडे नक्कीच वातावरण बदलले, परंतु थोडंसं तुम्ही अटल टनलकडे जाल तर तिथे सध्या परिस्थिती विपरीत आहे. कुलू मनाली शिमला इथे सध्या बर्फ पडतोय. पर्यटकांना नक्कीच तिथे जीव धोक्यात घालून ते तिथे पोहोचलेत, परंतु काही पर्यटक तिथे अडकलेली देखील पाहायला मिळत आहेत. याची न्यूज आहे. नयन पाटिल आए हैं गेंदबाजी के लिए पाइपलाइन एंड से. वाइट के साथ शुरुआत करते हुए फाईट बॉलने सुरुवात झाली या ओव्हरची. 26. ओ बॅकफुटला जात असताना चांगला फटका डीपमध्ये फिल्डर आहे, जज करतोय, थांबलाय बॉलसाठी. वेट करत असताना चांगला थ्रो येईल तोपर्यंत एकच धाव मिळेल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयार राहायचंय. पॉवर शेलार आणि भावाळे बी या दोन्ही टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅचमध्ये टॉस केला जाईल इनिंग ब्रेक्समध्ये. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. बड़ा मुकाबला रहेगा. संदीप घरत फेम टीम पावर शिलार और दीपेश ठाकुर फेम टीम प्रांची 11 भावाले बी के बीच में. सेकेंड राउंड का एक और मैच. खूबसूरत यॉर्कर डिग आउट किया है. आउटफील्ड से आएंगे खिलाड़ी. 2 की कॉल. यहां पर जोखिम भरा हो सकता है. जी हाँ, पहले प्रयास में चूक गए थे गेंदबाज, लेकिन फिर भी बल्लेबाज नहीं पहुंच पाए और रन आउट.
आणि 4 विकेट गमावलेत. सध्या महाराष्ट्रातल्या वातावरणाविषयी चर्चा सुरू आहे. इथे थोडंसं हेझी क्लायमेट आपल्याला पाहायला मिळालं. आमचा कॉमेंट्री बॉक्स आणि नुकतीच आता एक न्यूज आली की उल्हासनगरमध्ये भरपूर पाऊस पडलाय. एवढं वातावरण बदलतंय, म्हणूनच इथे आपल्याला सध्या तरी दबाचा परिणाम जाणवलेला नाहीये या क्रीडा नगरीमध्ये. वातावरण सातत्याने बदलते. इथे देखील थंडगार हवा सध्या चालते या क्रीडा नगरीमध्ये. ओ स्लॉट मध्ये बॉल होता, हवेत खेळलाय, कवचला फिल्डर येतोय, प्रयत्न चांगला आहे आणि तेवढाच दर्जेदार झेल फलंदाज बाद. स्क्वेयर गई थी, बहुत ही बेहतरीन कैच, फील्डर्स का अच्छा साथ अब मिलता हुआ यहाँ पर गेंदबाजों को। बहुत ही ठंडी और तेज़ हवाएं बहती हुई, मौसम में काफ़ी बदलाव यहाँ पर हमें देखने को मिल रहे हैं। ताडाली में 28 पर 5 इस समय स्कोर। बालकुम टीम पहले बैटिंग करती हुई। 28 धावा, 5 फलंदाज बाद. नुकतीच ती माहिती आपल्याला समालोचक मित्र राहुल भोईर यांनी दिली. बैलगाडा शर्यतीचे समालोचन ते सातत्याने करत असतात. उद्या या स्पर्धेमध्ये देखील त्यांचं समालोचन तुम्ही ऐकाल. क्रिकेटमध्ये देखील खूप छान समालोचन राहुल भोईर यांचं आपल्याला पाहायला मिळालं. डिरेक्ट हिटचा प्रयत्न, अंडरआर्म थ्रो होता, पंचांकडे अपील केली आहे आणि आता रनआउट चेक केला जाईल नॉन स्ट्रायकिंग एंडला. चर्चा सध्या हवामानाची होते. त्याच दरम्यान इथे लोअर फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला, शॉट एक्स्ट्रा कव्हरमधून फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. अंडरआर्म थ्रो केला आणि बॉल स्टंपला लागला असं दिसतंय का हे पाहावं लागेल. टीव्ही अंपायर निर्णय देतील. तिथे गोलंदाज देखील होता. पहले रन का ये प्रयास था वो, और यहाँ पर क्या फील्डर का कोई शरीर का हिस्सा स्टंप को लगा है या फिर वो दूर है या डायरेक्ट हिट लगा है, वो देखने वाली बात है। और आउट, जी हाँ, डायरेक्ट हिट लगी थी। हालांकि गेंदबाज ने वो गेंद को गैदर करने का प्रयास किया था, छूट गई गेंद उनके हाथ से, लेकिन जो कुछ हुआ वो अच्छा हुआ कहीं ना कहीं गावदेवी दिवे के लिए। एक और विकेट का पतन, पारी लड़खड़ा रही है। पहले 2 ओवर्स में अच्छे रन्स आए थे, 22 रन स्कोर बोर्ड पर थे, लेकिन उसके बाद गेंदबाजों की वापसी, मेघनाथ का वो ओवर कमाल का, और अब इस ओवर में नयन पाटिल भी बढ़िया गेंदबाजी करते हुए। फील्डिंग का जो स्तर है वो काफी जबरदस्त इस ओवर में, खास तौर पर पलटवार झालाय या सामन्यामध्ये. खराब बॅटिंग सध्या तरी मी म्हणेन गावदेवी बाळकुम या संघाची. सुरुवात धडाक्यात केली होती या टीमने, परंतु त्याच्यानंतरच्या ओव्हर्समध्ये पलटवार मेघनाथ गोंधळेचा, नयन पाटीलचा. ये पहला रनआउट, उसके बाद डीप कवर में वो अच्छा कैच. हा बॉल अंपायरचा इशारा, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या 29, 29, 6 फलंदाज बाद. कल सुमित कुमार एंड कंपनी दिवे टीम को हमने एक्शन में देखा था, आज गावदेवी दिवे है। और पिछले सीज़न में जो दिवे टीम फाइनल खेली थी, उसमें जो खिलाड़ी थे वो अब दोनों टीमों में बट गए हैं। कुछ खिलाड़ी इस टीम में भी है। इस बार घुमा दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, सीधे फील्डर के पास, एक ही रन मिलेगा। और हालांकि हम जो चर्चा कर रहे थे, जो गोल्डन 6 की गोठेगर बी के विरुद्ध पिछले सीजन में वो धनेश बल्लेबाज थे, धनेश, जी हाँ, वहाँ पर थोड़ा सा करेक्शन हमें भी करना पड़ेगा। और मुझे लगता है वो इस टीम में है, हालांकि मौजूद नहीं है, इस टूर्नामेंट के लिए उपलब्ध नहीं है, लेकिन वो धनेश थे जिन्होंने वो कारनामा किया था, और वहाँ से उस टीम ने पीछे पलटकर नहीं देखा था। 30-6 शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर देखील विकेटची संधी आहे. बॅकवर्ड ऑफ पॉइंट हवेत आहे, फिल्डर आहे तिथे, चांगला झेल, आणखीन एक फलंदाज इथे बाद होईल. 7वा धक्का बसलाय गावदेवी बाळकुम या टीमला. अजय कहाणी एकाएकी बदलली आहे या मॅचची. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर एका पाठोपाठ विकेट गमावल्यात गावदेवी बाळकुम या संघाने.
कल भी एक इस तरह का मैच देखने को मिला था जब पहले बल्लेबाजी करते हुए सुमित कुमार एंड कंपनी दिवे टीम ने 2 ओवर में 28 रन बनाए थे, लेकिन आखिर के 3 ओवर्स में कारिवली के गेंदबाजों ने वापसी की थी और सिर्फ 16 रन खर्च किए थे। आखिरकार 44 रन कुल स्कोर हुआ था दिवे टीम का, लेकिन उसके बावजूद वो मैच उन्होंने जीता था क्योंकि गेंदबाजी बढ़िया रही थी, कारिवली की बल्लेबाजी फ्लॉप रही थी। 30 पर 7 विकेट गिर चुके हैं बालकुम के। 4 ओवर का खेल यहाँ पर पूरा हो चुका है। मेघनाथ के हाथ में गेंद, अपना दूसरा ओव्हर लेकर, इस पारी का आखरी ओव्हर लेकर। चांगली बॉलिंग केली होती मेघनाथने. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि बॅक ऑफ द हँड खूप चांगला बॉल टाकतो तो. स्टॉक बॉल आहे त्याच्याकडे. पहिलाच बॉल थोडासा वेगाने टाकला. फुलर लेनचा बॉल होता. ऑन साईडला ड्राईव्ह केला. डीप मधून फिल्डर येतोय. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहज मिळतील गावदेवी बाळकुम टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 32. अगला मैच एक और बड़ा मुकाबला देखना मत भूलिएगा। प्रांची 11 भवाली बी बनाम पावर शिलार। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस बॉक्स में आकर बैठना है। बॉम्बे कॉटन टॉस बॉक्स में, वहां पर टॉस किया जाएगा। 32 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 5वं षटक, अंतिम षटक या पहिल्या सत्रामध्ये. मॅच नंबर 10. ओ फुलर लेनचा बॉल. मगाचाही बॉल बरोबर याच लेनवर होता. आता देखील तीच लेन तिथे टाकत असताना गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केले पूर्णपणे मेघनाथ गोंधळेने. काफ़ी ज़बरदस्त नियंत्रण है उनका। जहां पर गेंद को डिलीवर करना चाह रहे हैं वहां पर ही डिलीवर कर रहे हैं। जब यॉर्कर्स डालते हैं तो यॉर्कर्स सटीक रहते हैं। स्लोवर वन का बहुत बेहतरीन इस्तेमाल उन्होंने किया है। हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईड बॉल असेल. तर मात्र थोडीशी खराब लाईन होती मेघनाथची. एक्स्ट्रा रन जाईल खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 33. गावदेवी बाळकुम दिवेच्या विरुद्ध या मॅचमध्ये खेळत असताना जिंकणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाचा सामना दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉइंट मधून गलीचा फिल्डर भरपूर वेगाने गेलाय. एकच धाव मिळेल भूषणच्या खात्यामध्ये. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 34. कम से कम एक बड़ा स्ट्रोक चाहिए मेरे ख्याल से। 40 को यदि क्रॉस करना है तो गावदेवी बाळकुम को। अभी भी 3 गेंदें शेष है। बहुत बढ़िया फील्डिंग वहाँ पर। फील्डर का जो एंटिसिपेशन था वो लाजवाब था। जैसे ही स्ट्रोक खेला गया था फील्डर ने अपनी दाहिनी तरफ मुंह करना स्टार्ट कर दिया था। अब क्या कप्तान वहाँ पर अपने गेंदबाज से कुछ चर्चा करते हुए, उत्साह बढ़ाते हुए मेघनाथ का। बहुत इंप्रेसिव गेंदबाजी मेघनाथ गोंदले की। बॅट लवकर फिरवली आहे असं दिसतंय आणि त्याचबरोबर बॉलने चांगलीच उसळी घेतली आहे. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. अनप्लेबल। ये कुछ ज़्यादा ही उछाल मिला है गेंदबाज को। बैक ऑफ द हैंड और फिर से परख नहीं पाए हैं बल्लेबाज। गजब की गेंदबाजी। इस तरह के बैक ऑफ द हैंड बॉल्स बहुत कम देखने को मिले पूरे टूर्नामेंट में। परत एक वेळा कमी गतीने टाकलेला बॉल शेवटच्या क्षणाला ऑन साईडला दिशा दिली आहे. मिड विकेटमध्ये फिल्डर आहे तिथे सिंगल मिळेल. आणि फर्स्ट बॉल आतापर्यंत टाकलेत या ओव्हरमध्ये बॅक ऑफ द हँड. लवकर जज करता येत नाहीयेत फलंदाजाला. पोझिशनमध्ये लवकर आलेले नाहीयेत फलंदाज ज्या वेळेला बॅक ऑफ द हँड गोलंदाजी होतीये. उनको पढ़ना थोड़ा मुश्किल है क्योंकि बैक ऑफ द हैंड डाल रहे हैं। जब आप कटर का इस्तेमाल करते हो तो वो परखना थोड़ा सा कई बार इजी बन जाता है क्योंकि वो आपको दिखता भी है, लेकिन यहाँ पर आर्म स्पीड में कोई बदलाव नहीं हो रहा है और फिंगर्स तो रोल कर नहीं रहे हैं। मुश्किल है। हा फुलर लेनचा बॉल होता. ॲक्शन खूप चांगली पाहायला मिळाली या ओव्हरच्या दरम्यान आणि विशेष म्हणजेच ग्रीप पकडून बॉल घेऊन येतो आणि त्याच्यानंतर बॅक ऑफ द हँड टाकतोय. ओव्हर नंबर 5चा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर. 35-36 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम गावदेवी दिवेला. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा आणि टॉस बॉक्समध्ये अजय घरत सर आपल्याबरोबर जोडले जातील.
थँक्यू सो मच कुणालजी दाते. टॉससाठी कॅप्टन्स आपण या इकडे. बॉम्बे कॉटन टॉस बॉक्समध्ये अशोकजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आहे. आपल्या ते टॉस केला जाईल. आजच्या रात्रीतील सेकंड राऊंडचा हा शेवटचा सामना असेल. दोन बलाढ्य संघादरम्यानची ही लढत आहे. पॉवर शिलार विरुद्ध फ्रान्सी 11 भावाळे बी. दोन्ही कॅप्टन्स माझ्या समेत जोडले गेलेले आहेत. दोघांचं हार्दिक स्वागत आहे. सचिन भोईर आहेत शेलार टीमचे कॅप्टन आणि फ्रान्सी 11 भावाळे बी संघाकडून सुजित जाधव. चांगला खेळ सुजितचा पहिल्या मॅचमध्ये आपण बघितला. सलगचे 4 षटकार त्यांनी ठोकले होते. सचिन भोईर देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि दोन्ही कॅप्टन्स जबरदस्त आहेत. दोघांच्या टीम्स देखील तेवढ्याच लाजवाब आहेत. स्वागत आहे अशोकजी पाटील साहेब आपलं. टॉस कॉईन एका बाजूला धर्मराजा चषक आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय वराळ देवी स्पोर्ट्स ताडाळी. सचिन कॉल देत आहेत. धर्मराजा चषक असा कॉल आहे आणि आलेला देखील धर्मराजा चषकच आहे. थँक्यू सो मच पाटील साहेब. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर बसून घ्यावं. काय निर्णय असेल सचिन? बॅटिंग करणार. काय वाटतं पहिल्या मॅचमध्ये जो खेळ झाला पूर्णपणे सॅटिस्फाईड आहात ॲज अ कॅप्टन की असं वाटतं की काही चुका झालेल्या आहेत ज्या सुधाराव्या लागतील? हो नक्कीच. स्टार्ट चांगली भेटली होती आम्हाला आणि 50+ जाण्याचा आमचा प्रयत्नच होता आणि 50 धावा झालेलेच आणि ज्या चुक्या झाल्या आम्ही त्या सुधारलो आणि चांगला खेळलो. अजून एनी चेंजेस? नाही, ती टीम खेळणार. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. तुम्ही देखील बॅटिंग केली असती का प्रथम? नाही, आम्ही क्षेत्ररक्षणच घेतला असता. आणि तुम्हाला असं वाटतं का एखादा तुमचा जास्तीत जास्त स्ट्रॉंग पॉईंट आहे म्हणजे बॅटिंग असेल किंवा बॉलिंग दोघांमध्ये? आमचं फिल्डिंगसुद्धा स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि बॉलिंगसुद्धा, परंतु आमची बॉलिंग बॅटिंग होते परंतु फिल्डिंग नाही होत. आम्ही फिल्डिंगवर लक्ष देण्याचा प्रयत्न करू. गरजेचं देखील असतं. तो देखील एक महत्त्वाचा डिपार्टमेंट आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा असतील. तर टॉस येथे संपन्न झाला आहे आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय पॉवर शिलारचे कर्णधार सचिन भोईर यांनी घेतला आहे. जाऊयात आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. तिकडे रनचेजला आता सुरुवात होते. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्स अजय घरत. कॉम्बॉक्समध्ये आपल्यासोबत आता जोडले जात आहेत सुभाष धुमाळ. हा 36 धावांचं आव्हान आहे. आपण पाहतोय सुरुवात चांगलीच झाली होती खरं तर. 2 षटकामध्ये जर बघितलं तर चांगल्या धावा कुठून काढल्या होत्या खरं तर गावदेव बालकुम संघाच्या फलंदाजांनी. आणि त्यानंतर मात्र धावांचा आलेख कुठेतरी खाली येताना पाहायला मिळाला होता. हे आपण पाहू शकता. या स्पर्धेचे सर्व निलेश चौधरी साहेबांना दाखवले जातात आणि त्यांच्या समेत राकेश टावरेजी यांना देखील दाखवले जाते. गावदेवी पूर्ण संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर ते आहेत. सध्या 40+ क्रिकेट गाजवत आहेत आणि त्यांच्यासमेत देवा टावरे देखील आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. सुरेश रैना भिवंडी अशी त्यांची भिवंडी क्रिकेटमध्ये ओळख आहे आणि अगदी सुरेश रैनाप्रमाणे फलंदाजी देखील रेग्युलर आणि आता सध्या 40+ क्रिकेटमध्ये देखील त्यांची पाहायला मिळते. तर गेम स्टार्ट करायची आहे. सलमेजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय गावदेवी दिव्य संघाकडून दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला अक्षय मडवे आणि त्याच्या समेत मनोज पाटील. तर गोलंदाजी सुरुवात करेल गोलंदाज आपण पाहतोय मागील सामन्यामध्ये ज्याने 4 विकेट चटकावले होते आणि मॅन ऑफ द मॅच राहिला होता संघनायक संघाचा अमोल भोईर. पहिला चेंडू इथे मात्र चांगला चेंडू, अगदी या चेंडूला सन्मान दिलेला आहे. या बॅकफुटला ढकललं होतं खरं तर अक्षय मडवे याला गोलंदाज मनोज याने. Beautifully bowled the first delivery. A slight leg cutter there, but nicely played by the batsman. Played with the soft hands. Akshay Madhvi, he gets off the mark straight away. अक्षय मडवे ऑफ द मार्क आणि या अकाउंट ओपन देखील दिव्य संघाचे पाहायला मिळत आहे. सिंगल होत आहे.
प्लॅन मेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये या संपर्क पाहायला मिळते. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. Yes, it's not a right choice of strokes there from the batsman. Played across the line and a bit quicker on that occasion by the bowler. Amol Boyer is very experienced. नक्कीच पूर्णपणे अनुभव झोकताना आपण पाहतोय या अमोलला. इथे मात्र समोर केलेल्या विसेपमध्ये मात्र आत्मविश्वासाने फटका खेळताना दिसत नाही. सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. मनोज पाटील देखील सिंगल आपला अकाउंट ओपन करतोय. Just a 36 runs to win in 5 overs. A low scoring game this is, but still you can expect some good amount of cricket in the second half of the match. Balcom is also very good side. Nicely driven in the air but away from the fielder, but wonderful work by the fielder at long on. Just a single conceded. फक्त सिंगलवर समाधान मानावं लागतं कारण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. या तसं बघितलं तर फिल्डर वाईड ऑफ लॉंग ऑन उभा होता, मात्र स्ट्रेट लॉंग ऑनमध्ये येऊन त्यांनी चेंडू अडवलेला आहे. चांगली या गोलंदाजाने त्याच्यावर चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं आहे. 3 without loss. Amol Boyer going round the wicket. Missing his steps I think there. स्टेपमध्ये रिधममध्ये थोडंसं चुकताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर वळताना आपण त्याला पाहतोय. या वेपिडाईज इन करून तो गोलंदाज हाताळताना पाहायला मिळत आहे. He's doing a good thing there for his side. Amol Boyer keeping it very tight, bowling wicket to wicket. Another fine delivery. आणि फाईन खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता. पंचांच्या दरम्यान लेग बॅटचा इशारा होतोय. अव्वांतर धाव, एक्स्ट्रा धाव धावप्लेमध्ये जोडली जाते. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज अमोल भोईर जो मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि तो आत्मविश्वास त्याचा या सामन्यामध्ये देखील गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 आपण पाहतोय या बिनबाद. आव्हान आहे ती या 36 धावांचं. अमोल भोईर इथे मात्र वॉट अ शॉट, स्लिपिंग शॉट, चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू विजय, थँक्यू विजय. आणि अशा फटके फक्त अक्षय मडवीत 0 मिनिटांना खेळू शकतोय कारण आपण या अगोदर बघितलं तर चालत चालत शॉट, पत्रा बजाव शॉट आणि आता मात्र हा स्लिपिंग शॉट. काय म्हणशील अजय? Yeah, absolutely. This is quite funny. Unbelievable shot. Have a look at that. Actually, he lost his balance there. It was a full toss ball, but there was good contact between bat and ball. Played into the vacant area, into the boundary for 4. First boundary of the innings and end of the first over as well. 8 without loss. Gaudevi Dive. बिनबाद 8 अशी धावसंख्या पाहतोय. 36 लक्षाचा पाठलाग करताना गावदेव दिवे हा संघ. आणि पहिलं षटक अगदी या 4 मिनिटामध्ये समाप्त केलेलं आहे. अगदी चांगला ओव्हररेट आपल्याला पाहायला मिळतोय. विजय वैती दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. आणि दूरवरचे टोका करून तो आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना देखील पाहायला मिळतोय. इथून 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पिवनचं पहिलं षटक समाप्त. पेटूचं दुसरं षटक आता मात्र विजय वैती हाताळण्यासाठी सज्ज होतोय. Amol bowled beautifully in the whole over, but the last ball was loose delivery, high in the air this time. Fielder underneath it, and he takes it. That's a good catch. First wicket goes down. Manoj Patil departs. मनोज पाटील बॅक टू पॅव्हिलियन. मनोज पाटील हा पहिला फलंदाज बाद होतोय गावदेव दिवे या संघाचा. आपण पाहू शकता डोकं स्थिर नव्हतं. डोकं आकाशाकडे, या चेंडू देखील आकाशामध्ये. आणि परिणामस्वरूप जे एलिव्हेशन प्राप्त करायला हवं होतं ते एलिव्हेशन तो प्राप्त करू शकला नाही. He was struggling there in the first over, and now tried to go over the infield. Played on the rise of the back foot actually. Hit high on the bat, went high in the air. Good judgment shown by the fielder at mid-off. Comfortable catch.
न्यू बॅटर मागील सामन्यामध्ये हिरो आपण पाहतो मेघनाथ गोंधली. गोलंदाजीमध्ये देखील चांगली अजय त्याची कामगिरी पाहायला मिळाली आणि मागील सामन्यामध्ये फलंदाजी देखील अफलातून त्याने केली होती. खरं तर मी तर म्हणेन त्याच्याच फलंदाजी जोरावर गावदेव दिवेश संघाने तो सामना जिंकला होता. दिवेश संघाला विजय हवे होतं आणि तो विजय त्यांनी त्या संघाला मिळवून दिला होता. Yes, indeed. He played superb innings under pressure. Oh, that's beautifully bowled. It's running away quite fine behind the stumps. And before fielder can pick up there, they have run two, looking for the third, directed by the wicket keeper, and yes, is gone. Another wicket goes down. This is a huge blow. Captain departs. Akshay Madhvi. दुसरा फलंदाज देखील इथे बाद होणं आता आपण पाहतो. या अक्षय मढवी दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेल्यात. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. पहिला फलंदाज मनोज बाद झाला होता आणि त्यानंतर धावची रूपाने दुर्दैवरित्या अक्षय मढवी देखील बाद झालेले आहे. आता खेळपट्टीला फ्रीज जोडी आपण पाहतो या मेघनाथ गोंधली आणि त्याच्या समवेत जतीन पाटील. विजय वैती धावसंख्या डबल डिजिटमध्ये देखील पाहायला मिळते 10. इथे मात्र मध्ये केलेला आहे चांगला फटका, मात्र प्रोटेक्शन तिथे आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 11 धावा. It's been good fight back by Gaudevi Balkum. They scored just 35 runs in their allotted 5 overs, but bowling has been good so far. Nicely played, swept away down to deep square leg. There is protection on the boundary, so batsman will get just a single. इथे देखील गॅप शोधू शकला नाही. फटका चांगला होता, मात्र आपण पाहतोय या त्याचे क्षेत्ररक्षक देखील सज्ज होता. बालकुम संघाने देखील नक्कीच आपण पाहतोय या पूर्णपणे कंबर कसलेले, ज्याप्रमाणे त्यांची पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. तेही सहजासहजी हा सामना सोडायला तयार नाहीत. आव्हान येते 36 धावांचं आणि इथून अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे गावदेव दिवे संघाला सामना जिंकण्यासाठी. 2 balls to go in this second over. That's nicely played once again, but there is also protection on the boundary. Straight down the ground, they are looking for the second. That's good running between the wickets. Fast and furious. Both are very young. नक्कीच यंग ब्लड आपण पाहतोय आणि रन घेण्यासाठी हे दोन्ही फलंदाज हरण बनले होते. आपण पाहू शकता अगदी या बुंद्यात चेंडू हाताळला होता आणि मिनी हेलिकॉप्टर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. This is quality cricket. That was a fine delivery right up in the block hole almost, but nicely played by the batsman using that helicopter stroke. Jatin Patil. Shout for leg before, and yes, he's given him. Wicket number 3 goes down, and that marks end of power play as well. दोन षटकांची आपल्याच्या षटकांची समाप्त झाली आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर दिव्य संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 धावा. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 3 गडी देखील बाद झालेले आहेत आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये इथून गावदेव दिव्य संघाला विजयासाठी 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मैच में रोचकता पैदा हो गई है.
छोटा टोटल है, लेकिन वो जो कहते हैं कि छोटी छोटी छिद्र भी बड़े बड़े जहाज़ों को डुबो सकते हैं, ऐसा क्रिकेट का खेल है। कभी कभी छोटे छोटे टोटल पर भी बड़ी बड़ी टीमें ढेर हो जाती है। नए बल्लेबाज सागर भुईर आए हैं बल्लेबाजी करने के लिए नंबर 5 पर, और अमोल भुईर कप्तान आक्रमण जारी रखते हुए। पहला ओवर अच्छा घटा था उनका, केवल अंतिम गेंद थोड़ी कमज़ोर पड़ गई थी, सिर्फ 8 रन दिए थे। विजय वैती का ओवर तो बहुत ही बेहतरीन रहा, 6 रन देकर 2 विकेट्स, 3 विकेट गिरे कुल मिलाकर उस ओवर में। एक बैट्समैन रन आउट हुए और वो अक्षय मडवी का विकेट था। उन्होंने गलती की मेरे ख्याल से, क्योंकि वो तीसरा रन लेना वहाँ पर शायद ज़रूरी नहीं था। बढ़िया गेंद, खून बनाती हुई गेंद, कट करना चाहते थे, ज़्यादा जगह थी नहीं वहाँ पर, बीट हुए पूरी तरह से बल्लेबाज। कंटिन्यू आपण बघतोय, आपण पाहतोय की P1चं पहिली षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये त्याने 8 धाव खर्चवल्या होत्या आणि पुन्हा एकदा कायम तो गोलंदाजी ट्रॅकवर अमोल भुईर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक देखील प्रभावी राहिलं होतं खरं तर विजय वैती याचं. 17 चेंडू आणि इथून 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गावदेव दिव्य विपक्ष आपण पाहतोय गावदेव बालकुम या दोन संघामधील लढत. इथे मात्र खोलला टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवलं होतं. वॉट डिलिव्हरी. डॉट गेंदे कहीं ना कहीं विलन का रोल अदा करती हुई नजर आ रही है यहाँ पर गावदेवी दिवे के लिए, और इससे बचना होगा बल्लेबाजों को। अमोल जानते हैं कि जितनी ज़्यादा डॉट गेंदे करेंगे उतना ज़्यादा प्रेशर बनेगा यहाँ पर बल्लेबाजों पर, और जब दबाव आता है तो गलतियाँ भी होती है। अच्छे अच्छे खिलाड़ी दबाव में बिखरते हुए हमने देखे। अगदी बरोबर. प्रेशर खूपच आपण पाहतो इम्पॉर्टंट असतो आणि तो वाढवण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून केला जातोय, कारण प्रत्येक निर्धाव चेंडू प्रेशर वाढवणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघावर. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. मिडविकेट रिझल्टमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्विक थ्रो देखील आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट. एक एक रन बेशकीमती, एक एक गेंद बेशकीमती। लो स्कोरिंग थ्रिलर की तरफ यहाँ पर हम बढ़ रहे हैं, और लो स्कोरिंग मैचेस जब रोमांचकारी होते हैं तो फिर वो जो रोमांच होता है एक अलग ही लेवल का रहता है, नेक्स्ट लेवल का रोमांच जिसे कहा जा सकता है। 15 पर पहुंच चुका है स्कोर गावदेवी दिवे का। 36 रनों का मात्र लक्ष्य है उनके सामने। तीसरे ओवर का खेल चल रहा है। अब यहाँ से 15 गेंदों का खेल बाकी है। 21 रनों की अभी भी ज़रूरत। 15 चेंडू आणि 21 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे गावदेव दिवे संघाला विजयासाठी. मात्र संघर्ष थोडाफार करावा लागतोय धावांसाठी. इथे मात्र पूर्णपणे बॅकफुटला जाऊन फटका केलेला आहे. कव्हर रिझल्टमध्ये एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे पूर्ण करतात. खरं तर हे धाव घेण्यासाठी जोखीम देखील पत्करली होती. 2 धाव पूर्ण. अच्छा तालमेल था वहाँ पर। पहला रन भी थोड़ा तेज़ी लिया था उन्होंने, फील्डर दूर थे, हल्के हाथों से खेला था, ज़्यादा ज़ोर से शॉट लगाया नहीं गया था, फील्डर डीप में थे, और जब तक गेंद पर पहुंचते वहाँ पर मौका जो था उसको बुना लिया गया है सागर द्वारा। 2 रनों से उनका खाता खुलता हुआ। 4 पर बैटिंग कर रहे हैं मेघनाथ। टीम का स्कोर अब 17। 19 रन और चाहिए, 14 गेंदे शेष। 17 वर 3 अशी स्थिती आपण बघतोय सध्या गावदेव दिवे या संघाची. आपल्या स्पेलमधील शेवटचं षटक अमोल भुईर हाताळतोय आणि संघाकडून तिसरं षटक हाताळताना तो पाहायला मिळतोय. बहुत अधिक रफ्तार उनके पास नहीं है, लेकिन अनुशासन है। अगली गेंद राउंड द विकेट, जड़ में रखा है, बढ़िया स्ट्रोक, स्ट्रेट ड्राइव कर दिया है। लॉन्ग ऑन से फील्डर आते हुए गेंद पर हल्का सा फंबल हुआ, वो पहले प्रयास में गेंद हाथ में बैठी नहीं, और वो एक थोड़ा सा जो समय था, फ्रैक्शन ऑफ सेकंड, वो पर्याप्त रहता है 1 रन चुराने के लिए। तो 2 रन यहाँ पर पूरे होते हुए अच्छी गेंद पर अच्छा शॉट आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. आपण पाहू शकता थोडंसं चेंडू हातामधून सुटला होता, निसटला होता, आणि त्याचा फायदा फलंदाज उचलताना पाहायला मिळतात. या 2 धावीने पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल होते. धावसंख्या पोहोचते ते 19 वर. 19 बने हैं, अब 17 और चाहिए। 13 गेंदों का खेल शेष है। अमोल भुईर को विकेट नहीं मिला है इस मैच में अभी तक। गेंदबाजी बहुत किफ़ायती की है उन्होंने, और काफ़ी अनुशासित गेंदबाजी उनकी रही है। अंतिम गेंद उनके स्पेल की शेष है, क्या विकेट चटका सकते हैं? मागील सामन्यामध्ये तर 4 विकेट आणि या फायफर देखील जवळजवळ मिळवलं होतं, मात्र तो चेंडू नो होता. या सामन्यापासून विकेटपासून वंचित आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधताना या चेंडू जातोय या मिडविकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात.
दुसरी धाव घेण्याचं मानस होतं, मग धाडस अखेर केलं जात नाही. का आपण पाहतो या असं धाडस केलं होतं आणि त्यावेळी मात्र अक्षय मढवी या धावची चुरपणे बाद झाला होता. आणि या आपण पाहतो की या ताकाने भाजलेला दूध देखील पुंकर मारून पितो. जी बिल्कुल सही फरमाया आपने. मैच अभी भी काफ़ी रोमांचक स्थिति में बना हुआ है. 2 ओवर्स का खेल बाकी है. 16 रन चाहिए. अक्रॉस द लाइन खेला हुआ स्ट्रोक था पिछले ओवर की अंतिम गेंद पर. एलिवेशन नहीं था उस स्ट्रोक में. हल्का सा फंबल हुआ था, लेकिन इस दफ़ा कोई ज़्यादा जोखिम नहीं लिया बल्लेबाजों ने. सागर 5 पर पहुंच चुके हैं. 3 गेंदें मात्र खेली है और अच्छी बैटिंग करते हुए अभी तक तो नज़र आए हैं. रन संख्या 20. 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. विकेट गिरे हैं 3. 12 गेंदों में 16 रनों की ज़रूरत है मैच को जीतने के लिए गावदेवी दिवे को. गावदेवी दिवे और गावदेवी बालकों के बीच में ये सेकंड राउंड का मैच धर्मराजा कप 2024 में आज दूसरी रात टूर्नामेंट की डे नाइट टूर्नामेंट. कल भी काफ़ी रोमांचक क्रिकेट आज भी और कल भी तो रहेगा. कल भी काफ़ी बड़ी बड़ी टीमें खेलने वाली है और जो पहला मैच होने वाला है डोहले और भाटाले के बीच में, दोनों टीमों को 10 बजे यहाँ पर पहुँचना है. 10:30 बजे कल खेल की शुरुआत होने वाली है. आणि त्याच सामन्याने या उद्याच्या शेड्यूलला देखील सुरुवात होईल. उद्या देखील एक से बढ़कर एक संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील आणि उद्याची काही आकर्षण देखील आपल्याला पाहायला मिळतील. कारण उद्या आपण जर बघितलं तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर पर्व नक्कीच आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळतील. उद्या मात्र नक्कीच आपण प्रसिद्ध गायक ज्यांचं सॉन्ग नक्कीच खूपच सध्या फेमस होताना पाहायला मिळतं आहे, सनी संते आणि प्रशांत भोईर हे आपल्याला नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. ठंडी हवा यहाँ पर बह रही है मैदान के ऊपर से. ठंडी हवा की झोंके, लेकिन ऐसे ठंडे माहौल में एक गर्मा गर्म मुकाबला इस समय बीच मैदान में चल रहा है. 12 गेंदों में 16 रनों की आवश्यकता है. 8 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं और अब गेंदबाजी के लिए तैयार होते हुए पेविलियन बल्कि पाइपलाइन एंड से स्वप्निल, बल्कि भूषण है गेंदबाज. पहली गेंद पर स्विच हिट करने का प्रयास था, चूक गए बैट्समैन. डॉट बॉल के साथ शुरुआत. एक एक गुजरती हुई गेंद, एक एक डॉट गेंद काफ़ी प्रेशर बढ़ा सकती है बल्लेबाजों पर और यदि बाउंड्री आएगी तो फिर वो दबाव पूरी तरह से हटा सकते हैं बल्लेबाज. वही कोशिश थी यहाँ पर, लेकिन गलत स्ट्रोक का चयन. आणि या इनिंगचा विचार केला तर एकमेव बाउंड्री आपण बघतो अक्षय मढवीच्या बॅटमधून आलेलं आहे आणि या त्यानंतर मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेलं आहे बालकुम संघाच्या गोलंदाजांनी या दिवे संघाच्या फलंदाजांना. अजून इथून 16 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शेष आहे. प्रत्येक चेंडूनंतर आता मात्र समीकरण बदललं जाईल आणि प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढवेल. इथे मात्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील फलंदाजाकडून केला जातोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. संघाची धावसंख्या या 2ने पोचते ती या 22 वर. थोड़ा मिस टाइम था स्ट्रोक, लेकिन इनफील्ड को क्लियर करने में कामयाब रहे बल्लेबाज. एक्स्ट्रा कवर की दिशा में 2 बहुमूल्य रन्स प्राप्त करते हुए सागर. तीसरी दफ़ा उन्होंने डबल लिया है दौड़कर. क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केला जातोय. इथे मात्र अतिरिक्त करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधता आलेलं नाही. मात्र 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. शायद बल्ला लगा था, अंपायर का कोई इशारा नहीं आया है. अच्छी गेंद थी. फुलर लेन पर स्विच हिट खेलने का प्रयास हो रहा है इस ओवर में. मैच का पेनल्टीमेट ओवर चल रहा है. 9 गेंदों का खेल अब बचा हुआ है. स्कोर 23 रनों पर पहुंच चुका है. अभी भी 13 रन चाहिए. 9 गेंदे 13 रन. 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. धावफलक हलता ठेवलेला खरं तर आपण पाहतोय या सिंगल डबलने. आणि तसे आपण पाहतोय मुंबईचे लाईफलाईन बेस्ट लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल. इथे मात्र सिंगल डबलवर भर दिला जातोय गावदेवी दिवे संघाकडून. दिवे टीम यही सोच रही है कि एक बाउंड्री चाहिए उनको. 9 गेंदों में 13 रन. केवल 4 का तो फासला है वो रनों और गेंदों के बीच में. एक बाउंड्री आएगी तो फिर सिंगल डबल से भी मैच जीत सकते हैं, लेकिन मैच अभी भी दोनों टीमों के लिए खुला हुआ है मैं समझता हूँ. अगली गेंद लेकर भूषण. इस बार फुलर लेन ड्राइव किया है आउटसाइड एज. गैप में ट्रैवल हो रही है गेंद.
लेकिन पीछे है फील्डर, वहां पर 2 की कोशिश। ओहो, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 रन कंप्लीट होते हुए। ये जो सिंगल को डबल में कन्वर्ट करते रहे हैं बल्लेबाज, ये बहुत ही उपयुक्त रन्स है। स्कोर बढ़ता हुआ 25 रन। जतिन और अक्षय मडवी, मनोज, ये बल्लेबाज आउट हो चुके हैं। मेघनाथ और सागर की जोडी क्रीज पर। हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे नक्कीच अगदी चेंडूची फेकाफेकी पाहायला मिळाली होती मैदानामध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना आपण पाहतो दोन्ही फलंदाज. 11 रन चाहिए, 8 गेंदें शेष है। कश्मकश भरा क्रिकेट। अभी तक का हाई स्कोरिंग मैचेस काफ़ी रोमांचकारी हमने देखे हैं धर्मराजा कप में, लेकिन ये लो स्कोरिंग थ्रिलर है। तारीफ करनी होगी यहाँ पर बालकुम टीम की भी कि छोटा टोटल बनाने के बाद तो उन्होंने हिम्मत नहीं हारी है, अभी भी लड़ रहे हैं, प्रयास जारी है। निकल के मारा है कवर्स के ऊपर से, बढ़िया शॉट। फील्डर पीछा करते हुए, दूर से भी फील्डर आते हुए, वहां पर क्या पहुंच पाएंगे? एफर्ट अच्छा था, लेकिन आखिरकार गेंद निकल गई है बाउंड्री लाइन के बाहर। आणि 4 रन। ज्या फटक्याची आवश्यकता होती दिव्य संघाला, नक्कीच तो फटका इथे मात्र पाहायला मिळतो आणि या फटक्याने आता मात्र समीकरण देखील थोडंसं सोपं होताना पाहायला मिळेल. खरं तर जो दबाव होता तो दबाव छाटण्याचं काम या फटक्याने केलेलं आहे. अब रन बॉल इक्वेशन है, 7 गेंदों में 7 रनों की आवश्यकता। हिम्मत जुटाई वहां पर मेघनाथ ने और सही इलाके में शॉट खेला। वहां पर गैप बड़ा था, डीप एक्स्ट्रा कवर पर थे फील्डर और काफ़ी स्क्वेयर खेला हुआ स्ट्रोक था कवर पॉइंट बाउंड्री की तरफ। फील्डर दूर रह गए। आणि तसे अजय गरत क्रिकेटमध्ये हिम्मतला खूपच किंमत आहे. कीमती 4 रन, 7 गेंदे 7 रन। अब सिंगल्स बचाने होंगे यहाँ पर। गावदेवी बालकुम को प्रीतेश विकेटकीपर की भूमिका में फील्ड में थोड़ा सा परिवर्तन करते हुए बैकवर्ड पॉइंट को अंदर बुलाया है। शॉर्ट थर्ड मैन है, कवर पॉइंट पर एक फील्डर है, डीप एक्स्ट्रा कवर मिड ऑफ सर्कल के अंदर। ऑन साइड में प्रोटेक्शन बाउंड्री पर ज़्यादा है, लॉन्ग ऑन है, एक वाइडिश डिप मिड विकेट, एक डिप स्क्वेयर लेग की तरफ खिलाड़ी है, एक डीप बैकवर्ड स्क्वेयर लेग भी है। 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता इथून. लॉर फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मिडिक रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली क्षेत्ररक्षण तर पाहायला मिळत नाही आणि पुन्हा एकदा सिंगलचं रूपांतर डबलमध्ये करताना आपण बघतो या दिव्य संघाचे फलंदाज. दिव्य संघाला विजय हवे, मात्र बालकुम संघ देखील विजयासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघाच्या नावामध्ये गावदेवी आहे, गावदेवी बालकुम, गावदेवी दिवे. अखेर हे गावदेवी कुठल्या संघाला प्रसन्न होईल याचं उत्तर मात्र या सामन्यानंतर मिळेल. चार षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 4 षटकांची समाप्ती नंतर 31 धावा. 5 रन अब चाहिए मैच को जीतने के लिए। आखिरी ओवर का खेल बचा हुआ है। चलिए, समय तो सही लिया है पहले 4 ओवर्स के लिए, आखिरी ओवर की भी तुरंत शुरुआत करनी है। 6 गेंदों में 5 रन, अब लेस देन रन बॉल इक्वेशन है। अच्छी पार्टनरशिप, इस पार्टनरशिप की खासियत ये रही है कि रनिंग बिटवीन द विकेट्स बहुत बढ़िया रही है। बाउंड्रीज बहुत अधिक नहीं है, सिर्फ एक ही चौका लगाया है, वो भी मेघनाथ ने पिछले ओवर में जड़ा, और पिछले 2 ओवर्स में तो विकेट ही नहीं लिया है। टिके हुए हैं बल्लेबाज और अपनी टीम को जीत की तरफ लेकर जाने का पूरा प्रयास करते हुए मेघनाथ गोंदले और उनके साथ सागर। आणि आता मात्र महत्त्वाचं षटक प्रितेश जोशी आपण पाहतोय. आज प्रितेश जोशी जसं नाव आहे तसा खेळ त्याचा पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये केवळ 4 धावाने, दुसऱ्या सामन्यामध्ये अगदी भोपळा देखील फोडण्याची त्याला संधी मिळाली नव्हती. ये मैच यदि अपने गेंदबाजी की बदौलत जिताने में कामयाब हो जाते हैं तो हीरो बन सकते हैं प्रीतेश। सागर के पास स्ट्राइक, शॉट ऑफ लेंथ, हैमर कर दिया है एक्स्ट्रा कवर के ऊपर से, 1 बाउंड चौका। चाबूक शॉट आपण पाहतोय आणि या चौकाराने आता मात्र आपण पाहतोय पूर्णपणे फ्रंट फुटवर दिव्य संघ पाहायला मिळतोय. या चौकाराने या सामन्यामधील हवा काढलेली आहे. खरं तर आपण पाहतोय, खरं आता इक्वेशन अगदी सोपं बनतंय. स्कोर्स आर लेवल्ड, 1 रन चाहिए। सामने एक और बढ़िया शॉट और इसके साथ ही मुकाबला समाप्त करते हुए सागर की बेहतरीन बल्लेबाजी अंडर प्रेशर, उनका अनुभव काम आया और इस तरह से ये मुकाबला आखिरकार गावदेवी दिवे टीम ने जीत लिया है। 4 गेंदें शेष रहते हुए 36 रनों का जो टारगेट था उसको हासिल किया और 7 विकेटों से मैच जीता है। कॉन्ग्रेचुलेशंस टीम गावदेवी दिवे। लेकिन अच्छा फाइट बैक था गावदेवी बालकुम द्वारा, बल्लेबाजों ने कहीं ना कहीं निराश किया और कुछ रन्स होते तो शायद नतीजा उनके पक्ष में भी जा सकता था।
13 रन बनाकर नाबाद रहे सागर भोईर 8 गेंदों का सामना करते हुए। 8 गेंदों में नाबाद, 12 रनों की पारी मेघनाथ गोंदले की, और गेंदबाजी भी कमाल की मेघनाथ की रही। खासतौर पर जो बैक ऑफ द हैंड डिलीवरीज डाली उन्होंने, लाजवाब। 8 रन देकर 1 विकेट मेघनाथ ने चटकाया था 2 ओवर्स में। नयन ने 2 विकेट चटकाए थे। बल्लेबाजी में भावेश ने 13 बनाए थे बालकुम के लिए। ज़्यादा बड़ा स्कोर नहीं था, लो स्कोरिंग मैच था, और 7 विकेटों से गावदेवी दिव्य ने मैच जीता। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है मेघनाथ। ऑलराउंड प्रदर्शन। बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये देखील मेघनाथ गोंदले सामनावीर ठरलेला आहे. मेघनाथ गोंदले या आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या व्याय प्राइजवर यायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅचकडे आपण बोलूया. मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे या मेघनाथ गोंदले, ज्याची खरं तर फलंदाजी आणि गोलंदाजी या प्रतिस्पर्धा संघानं गोंधळात टाकणारी होती, आणि बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये देखील तो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. मेघनाथ सामनावीराचा मानकरी ठरला आहे. गावदेवी दिवे संघानं विजय प्राप्त केला आहे, आणि त्यांचे कट्टर समर्थक गितेश यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कृष्णाजी गाजंगे आणि महेशजी जगताप साहेबांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाते. बॉम्बे कॉटन आपण पाहतोय, आणि आकर्षक ट्रॉफी देखील दिली जाते. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी ही 2 पारितोषिके दिली जात आहेत. तर या मॅन ऑफ द मॅच नंतर वळूया आपण पुढील सामन्याकडे. आपल्याकडे वेळ कमी आहे. बॅक टू कॉम्बॉक्स. नेक्स्ट मॅच आणखीन एक मोठी मॅच आपल्या भेटीला येत आहे. कारण एका बाजूला आपण पाहतोय प्रांशी 11 भावाली तर दुसऱ्या बाजूला पॉवर शेलार. बिग मैच. पावर शेलार आपको अपने ओपनर भेजना है. मध्य रात्रि में आप सभी का स्वागत है. आप देख रहे हैं धर्म राजा चषक ताडाली. राजा नगर सेवक किंग मेकर नीलेश दादा चौधरी साहब और वराल देवी स्पोर्ट्स क्लब की जानिब से मुकाबला देर रात चलता हुआ. पावर शेलार बनाम प्रांशी 11 भावाले बी. दीपेश ठाकुर फैम टीम है. Back to cricket now. Welcome all of you. Today's heavy breeze running over the ground. काफ़ी तेज़ हवा मैदान के ऊपर बह रही है, वो भी ठंडी हवा, सर्द हवा. ये हवा के सर्द झोंके जो चमन से आ रहे हैं, तेरी जुल्फ छू के आते तो कुछ और बात होती, और ये फसाने मोहब्बत बज़बाने दीगरा क्या, इसे तुम अगर सुनाती तो कुछ और बात होती. वेलकम. दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए वंडर बॉय ऑफ शेलार सचिन भुईर और उनके साथ विजय धामापुर. गेंदबाजी में देखना है किसको मोर्चे पे लगाती है भावाले. पिछले मैच में मुखने ने कमाल की बॉलिंग की थी, लेकिन सूरज के ने हवा चलती भी तेज, और इस वक्त टेनिस क्रिकेट में हवा चलती हुई धर्मराजा चषक ताडाली की.
खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए सूरज केने, सामना करेंगे विजय दामापुर। पहली गेंद स्वीप लगाने की कोशिश वाइट से शुरुआत होती हुई यहाँ पर टीम पावर शेलार की। कई समर्थक हमारे बीच में है पावर शेलार के, बड़ा नाम है टेनिस दुनिया में। सूरज के ने बहुत ही झिंझारू टीम है भवाली भी। आगे रखी हुई गेंद ऑन ड्राइव किया, शॉट सीधा मिड ऑन पे गया, 1 रन। खाता खुला विजय का, खाता खुला 2 रन पे पहुंचा स्कोर पावर शेलार का। पिछला मैच भी लो स्कोरिंग था लेकिन बहुत रोमांचक रहा था। आखिरकार अक्षय मडवी की टीम ने आगे की चाल जीतकर हासिल की। इस मरतबा आड़े बल्ले से कारपेट ड्राइव